अंतर्गत झोलाई देवी क्रिकेट मंडळ यांच्या विद्यमानं सालाबादप्रमाणे अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित वाडीतील सर्व मान्यवर मंडळी, मुंबई पुणेतून आलेले सर्व क्रिकेट प्रेमी यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। प्रथम आपल्या ग्रामदेवतेला वंदन करतो आणि ही क्रिकेट स्पर्धा आज आणि उद्या 24 आणि 25 जानेवारी 2026 या 2 दिवशी या ठिकाणी खेळवल्या जाणार आहेत। याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हे 11वे वर्ष आहे। सलगपणे या मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम प्रतिवर्षी राबवला जातो आणि अतिशय उत्स्फूर्तपणे असं आपल्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींचं या ठिकाणी त्यांना सहकार्य असतं। हे देखील ह्याच्या मागचं प्रमुख कारण। आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। मी वाडीतील ज्येष्ठ मंडळींना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवावं आणि लवकरात लवकर या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून आपण सुरुवात करायची। सर्व आपली मंडळी त्यांनी या ठिकाणी आपल्या आराध्य देवतांची पूजा अर्चा होणार आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहायचे। मी मोगरे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं। त्याचप्रमाणे सुरेश खोचरे माजी अध्यक्ष, सुरेशजी खोचरे यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं। भागवजी खोचरे यांना देखील विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं। ज्यांच्या जमिनीमध्ये आपल्या ह्या स्पर्धा सालाप्रमाणे आपण या ठिकाणी खेळवतो, सचिनजी गावडे आपल्या गावातील एक धडाडीचे कार्यकर्ते सचिन गावडे यांच्या शुभास्ते दीप प्रज्वलन व्हावं अशी विनंती करतो। सचिन गावडे शांताराम बोयड यांना विनंती करतो की आपण पूजा अर्चा करावी। पाणी जात तू मी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय मोगरे साहेब यांना विनंती करतो की गणरायाला पुष्पार्पण करावा। तुम्ही फक्त हे पकडा। जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा। त्याचप्रमाणे मी सचिन गावडे यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करावा। सचिनजी गावडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतात। गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। सालाबादप्रमाणे या ठिकाणी या क्रिकेटचं आयोजन होतं। अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशा या वातावरणामध्ये या ठिकाणी सर्वच या ठिकाणी तरुण मंडळ, पुणेकर, मुंबईकर सगळेच या कार्यक्रमासाठी आवर्जून येतात। क्रिकेट म्हणजे एक सांघिक आणि एकात्मिकचं प्रतीक आहे। सर्व खेळाडू एकमेकांना या दिवशी निश्चितच आपल्या प्रेमाचं हे एक संबोधित आहे ते या ठिकाणी करतात। अतिशय मनमोकळेप्रमाणे या ठिकाणी हा क्रिकेटचा सोहळा दरवर्षी संपन्न होतो। मी या सर्व खेळाडूंना विनंती करेन, या 2 दिवसामध्ये आपण सर्वांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पाडायचा आहे। पंच देतील तो निर्णय मान्य करायचा आहे। उगाचच आपलंच
हे मला एक पसंत नाही, असं करायचं नाही, कुठल्याही भानगडी होऊ नये. ह्या क्रिकेटमध्ये एक सांघिकपणा आणि एकात्मिकपणा ही आपली एकी आहे ही आपल्याला दाखवता आली पाहिजे. आणि या क्रिकेटमधून आपण जसं आता काते साहेबांनी सांगितलं की या क्रिकेटमधून जसं मेटे पाटीलवाडीचा 1-2 खेळाडू, आवाशीतले 1-2 खेळाडू अशी एक चांगली टीम देऊन ती पुढे पुढे जावी. निश्चितच हे चांगले विचार आहेत. या क्रिकेटमधून आपल्याला बरंचसं काय घेण्यासारखं आहे. तर कृपया सर्वांना आम्ही सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती करतो की आपण या 2 दिवसाच्या सोहळ्यामध्ये अतिशय आनंदी वातावरणाने हा सोहळा पार पडावा अशी विनंती करतो. आणि सर्व क्रिकेट प्रेमींना आम्ही माझ्या वीर परिवारातर्फे आणि आविर्गाडीतर्फे मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करत जोरदार टाळ्या त्यांच्याकडे होत्या की आपल्या सर्वांना ते जगभर झळकवणार आहेत. प्रकाश बुरटे उद्या येणार आहे. तर मित्रांनो, परंतु मॅच त्यांच्या चालू व्हायला शुभेच्छा टाइम आहे कार्यक्रमासाठी अजून आपल्याला त्यांनी आणि दिलेल्या पिचची आहेत. आखणी चालू आहे. त्या देखील शुभेच्छा आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. दरवर्षी ते आपल्या पाठीशी निश्चितपणे खंबीरपणे उभे राहतात पिच आहे. आणि हे त्यांनी ह्या ground आहे कार्यक्रमासाठी पूर्ण. शुभेच्छा बघा इकडं दिल्या. हे सगळं ते नाना जोरदार गावडेंना होती. देखील मी या इकडे कार्यक्रमाच्या मैदान मोकळं वतीनं करायचं चालू आपण आहे. जोरदार टाळ्या वाजवून आणि नानांचा आपण आपली सत्कार गावची करूया, मंडळी आहेत. तर सन्मान करूया. तर मित्रांनो, आता मॅचचं उद्घाटन झालेलं आहे. स्टेजवरचा कार्यक्रम झालेला आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ग्राउंड आहे. तर तिकडे आता पिचची आखणी चालू आहे आणि बघा इकडे थोडे अडथळा होतोय, तर ते सुद्धा बाजूला करायचं काम चालू आहे. तिकडे सत्कार समारंभ चालू आहेत आणि आपले काही बंधू इकडे आहेत. तर ही जी बाउंड्री लाईन आहे, बाउंड्री लाईन आहे, तर ती बाउंड्री लाईनची जी पट्टी आहे ती लावायचं काम चालू आहे. बाउंड्री लाईनच्या पट्टीचं काम लावायचं चालू आहे. इकडून बाउंड्री लाईन आहे, दाखवतो तुम्हाला. बघा ही बाउंड्री लाईन आहे. बाउंड्री लाईन हे संपली पट्टी. यांचा या ठिकाणी संयुक्तपणे सन्मान होतोय. तर आपला हा प्रणय बाउंड्री लाईनची पट्टी लावतोय इकडे. हे बघा इकडून तिकडे त्या झाडाला बांधले पट्टी बॉर्डर लाईनची. आणि बघा आता इथे जॉईन करणार दुसरी. बांबू ठोकलेत छानपैकी. आणि आपला प्रणय आहे, विश्वास आहे, प्रणयचा भाऊ आहे. आणि बघा आता ही बाउंड्री लाईन इथे त्याला जॉईन करणार अशी आणखी दुसरी पट्टी. काय लढा निघत आहे? किती आहेत अजून? ही एकच पट्टी. हे काय पुराल ना तिथपर्यंत? ही पूर्ण मारू तिकडून 2D ची आहे ना, तिकडे मारू किती पुरल ती, नंतर मग इकडे सत्कार करू मारू. आपल्याकडे कमी आहे पट्टी. मस्त झाला ना, ओपन झाला आता पूर्ण. मग करा नंतर जरा कार्यक्रम आटोपला की तुम्हाला काम तेच आहे. स्पर्धा चालू होण्याच्या अगोदर हा एक आटा मार द्याला. हा कार्यक्रम सत्काराचा आटोपल्यानंतर मला वाटतं राहिलेली काय झाडं असतील ते मालकांच्या संमतीनं आपण कटिंग करून घ्यायला. जरा 5-10 मिनिटं थांबा आणि आपण हा कार्यक्रमाची सांगता आपण करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय खालच्या गुट्याला गे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणराया यांच्या चरणी नतमस्तक होते. आपल्या गावची ग्रामदेवता झोलाई म्हणाई पुढे नाही लावत. आमचे हा हा मग तिकडे लावून घ्या. तर आता ही इथपर्यंतच लावतोय. वीर साहेब, आमचे दोघे साहेब. आणि आता उरलेली पट्टी आहे आपण तिकडे पलीकडे लावणार आहे त्या साईडला. तर बघूया, कारण अजून कोणत्या टीम आलेल्या नाही आहेत. तोपर्यंत ग्राउंड मधली कामं चालू आहेत अजून. आणि बंधू आणि भगिनी. सालाबादप्रमाणे यावर्षी आपल्या टुर्नामेंटचे कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न होत आहेत. हा कार्यक्रम अतिशय चांगल्या हे ते खालनं नेतील ना, असे आडवे करून नेतील. मी आपल्या सर्वांना
वाडीच्या वतीनं गावाच्या वतीनं आपल्या सर्व ह्या मंडळाने ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आणि ती आवश्यकता तर असल्यामुळे मित्रांनो असते. इकडे म्हणूनच पिच अशा वरती काम प्रकारचे चालू आहे, इकडे ग्राउंड वरती सार्वजनिक काम चालू आहे आपण आणि अतिशय चांगल्या खाली अजून सत्कार समारंभ चालू आहे. हा तर हे ग्राउंड आहे तिकडे. हे 11 वर्ष आता सत्कार समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता पीच वरती नारळ वाढवायचं आहे. तर त्यासाठी आता सगळेजण तिकडे चालले आहेत. तर ही आहे आपली पीच आणि आता इथे नारळ वाढवणार. ही सर्व आपली मेटे पाटीलवाडीची टीम आहे. बघा, ही सगळी आपली टीम आहे, मेटे पाटीलवाडीची टीम आहे सगळी. आणि आता इथे पीच वरती नारळ वाढवायचं चाललंय. एक नंबर झाला. एका साईडला या सगळ्यांनी. फोटो काढा. धन्यवाद. आपण मागवूया सगळे. आता खेळणारे खेळू द्या ना. बाबूदा